गोलंदाज तयार. ओ पहिला चेंडू इथे आपण पाहतोय बिग षटकार. कमालीचा फटका. सुरुवात तर धमालीची झाली आहे. कमाल धमाल बेमिसाल लाजवाब फॅन्टास्टिक षटकार आलाय. यावेळी पुन्हा एकदा फटका खेळलाय. फटका फसलाय. पकडली जातीये कॅच. टिट पोर्टात इतका जवाब बद्दल से फलंदाज इथे बाद. अमोल माघारी भरतील. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है. तुम प्रयास भी ना करो ये तो बहुत गलत बात है. प्रयत्न करणं गरजेचे. पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसऱ्या बॉलवर इथे मात्र आपण पाहतोय विकेट मिळून दिले. विकेट येते. पहिला धक्का, पहिला करंट, पहिला हादरा संघाला बसताना पाहायला मिळतोय. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल. गोलंदाज इथे सांगतोय की मी इथे थांबणार नाहीये. अभी तो मंजिले पाना बाकी है. अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है. अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन. अभी तो पूरा आसमान बाकी है. विकेट आली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसऱ्या बॉलवर विकेट पाहायला मिळते. कमालीची बॉलिंग पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. त्रिलोकचंद तयार. ओ इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा बिग षटकार. अपील इथे फेटाळली जाते. यावेळी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. चेंडू उंच गेलाय. कॅच इथे पकडली जाते. फलंदाज बाद. शंभूराजे 11 संघाला दुसरा धक्का. काय कमालीची मॅच पाहायला मिळते मित्रांनो. कोणीच माघार घ्यायला तयार नाहीये. हिंदवी रायझिंग एका बाजूने सांगतायत आम्ही देखील रायझिंग स्टार आहे, उगवते सितारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला शंभूराजे 11 संघ मात्र संघर्ष करताना पाहायला मिळतोय. 2 षटकार आलेत या मॅच मध्ये. 2 विकेट्स आल्या आहेत. 1 निर्धाव चेंडू आलाय. या षटकातील शेवटचा बॉल असेल. त्रिलोकचंद कमालीची कामगिरी करतायत. बॉलिंग मार्कवर आपल्या टीमसाठी तयार. संधी हातातनं निसटली आहे. हो कॅच पकडणं गरजेचं होतं. चांगला बॉल होता. अगदी हातातनं निसटला. इथे म्हणावं लागेल की हात आया लेकिन मुंह ना लगा. हातातनं चेंडू निसटला. इथे आपण पाहतोय सकाळी सूर्योदय झाला. सकाळी 8 वाजता पहिली मॅच खेळवली गेली. सामन्याचा शुभारंभ झाला. या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ झाला आणि दुपारच्या सत्रामध्ये जशी जशी सूर्यनारायणाची आग प्रखर व्हायला लागली, सूर्यनारायणाचं प्रचंड तापमान वाढवतोय, तशा पद्धतीने मैदानामध्ये देखील मॅचेस रंगतदार तापमान गरम गरम मॅचेस पाहायला मिळत आहेत. आणि खताळ साहेब अगदी काल देखील दुपारच्या सत्रापासून आपल्या समोर जोडले होते, आज देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. 13 धावा स्कोर कार्डवर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर कोणाला आमंत्रित केलं जाईल. क्वालिफायर नंबर 1 पहिला संघ कुठला क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये हे देखील आपण पाहणार आहोत.
क्वार्टर फायनल नंबर 1 मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला हिंदवी रायझिंग स्टार्स आणि त्यांच्या विरोधामध्ये शंभूराजे 11. वा, इथे चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करताना पाहायला मिळतील. षटकार येतोय 6 धावांसाठी. इथे फलंदाज सिंगल डबल्स मध्ये बोलायला तयार नाही, फक्त षटकारांची भाषा बोलतायत. तर गोलंदाज इथे काय कामगिरी करतील. विकेटची भाषा बोलतायत. इथे काय पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर विकेट. षटकार आल्यानंतर प्रत्येक वेळी आतापर्यंत 3 विकेट्स आल्या आहेत. षटकार त्यानंतर विकेट, षटकार त्यानंतर विकेट, षटकार त्यानंतर विकेट. गोलंदाज सांगतोय ना थके अभी पैर, ना थके अभी पैर, ना हिम्मत हारी है, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर अभी जारी है, इसलिए सफर अभी जारी है. मार्ग 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 चालत राहणं गरजेचं आहे. ध्येयापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार असतील. पुन्हा एकदा 19 धावा स्कोर कार्डवर 3 विकेट्स आल्या आहेत. यावेळी व्हाईट बॉल असेल. उजव्या शीच्या बराचसा बाहेर बॉल आपण पाहतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. 3 षटकार आले, 3 विकेट्स आल्या आहेत, 1 व्हाईट बॉल आलाय. इथे फटका खेळला. येस, हातात इथे देखील चेंडू निसटतोय. चांगल्या प्रकारे अडवलाय. बॅकअप आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे केले बॉलला. इथे संधी निर्माण झाली होती, मात्र थोडेसे दूर राहिले क्षेत्ररक्षक. 21 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी हा चेंडू वाईड आहे. व्हाईट बॉल असेल. व्हाईटच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर आपण जर धावा संख्या पाहिली मित्रांनो तर तब्बल 22 धावा, 22. हा चेंडू मात्र अपील पाहायला मिळते. अपील फेटाळली जाते. डॉट बॉल येईल. या षटकातील मला वाटते काहीसे चेंडू शिल्लक असतील. 22 धावांवर स्कोर कार्ड स्थिर असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर स्कोर कार्डवर पाहिलं तर 12 धावा होत्या. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 22 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत नोंदवल्या जात आहेत. या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असतील. हो, इथे हलक्या हाताने चेंडू खेळला. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला अडवतील, थ्रो करतील. 1 धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. तेवीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. आतापर्यंत या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. 1 विकेट देखील मिळवून दिली आहे. 1 षटकार आलाय. त्यानंतर मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 2 व्हाईट बॉल देखील पाहायला मिळाले. मात्र उर्वरित चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेत. यावेळी पॉइंट मध्ये मिड ऑफ मध्ये चेंडू अडवला जाईल, थ्रो केला जाईल. षटक देखील संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा स्कोर कार्डवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 23. आयोजकांकडून एक सूचना येते पहा. यानंतर सूर्या 11 हा संघ एका बाजूला असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये JB सराफ गोल्डन बॉयज. दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल, ज्यावेळी आपण टॉस साठी येणार आहोत ना त्यावेळी प्लेइंग 11 टीम घेऊन आपण टॉस साठी यायचे. म्हणजे दोन्ही टीम मध्ये कोण कोण प्लेयर खेळणार आहेत ते डिक्लेअर होईल आणि जर कोणावर ऑब्जेक्शन असेल तर ऑन दी स्पॉट ते क्लिअर केलं जाईल. मैदानामध्ये पुन्हा एकदा मॅच चालू झाल्यानंतर कोणी कोणावर ऑब्जेक्शन घेणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि टॉस साठी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण आपले प्लेइंग 11 टीम घेऊन या ठिकाणी टॉस साठी यायचे. इथे चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे असतील, चेंडूला अडवतील, थ्रो करतील. दरम्यान 1 धाव.
वा, चांगला बॉल. अपील आपण पाहतोय, मात्र अनेक वेळा अपील ही फलंदाजावर प्रेशर जनरेट करण्यासाठी देखील केलेली आपण पाहिली आहे. डॉट बॉल येतोय. गोलंदाज तयार असतील पुन्हा एकदा. या वेळेचा चेंडू फलंदाज इथे क्लीन बोल्ड, दांडी गोल, धक्का बसेल चौथा. जे 11 खेळाडू खेळणार आहेत क्वार्टर फायनल नंबर 2 मध्ये, दोनही टीमचे 11 खेळाडू घेऊन आपण टॉस साठी यायचे. यावेळी पुन्हा एकदा क्लीन बॉल, ब्लॉक होल चेंडू, लागोपाठचा दुसरा धक्का. वा, यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड. फलंदाज इथे माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. 25 धावा स्कोर कार्डवर, 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये 5 फलंदाज माघारी परतलेत. कमिटी आयोजक कमिटी लिस्ट मध्ये आहे का पहा, चेक करा.
फिल्डिंग सेट करा. अंपायर सर चला. आणि इनिंग्स ब्रेक मध्ये आपण सूर्य 11 विरुद्ध JB सराफ गोल्डन बॉयज या दोन टीम्स मध्ये टॉस करणार आहोत. JB सराफ गोल्डन बॉयज ची टीम आलेली आहे का? बाबर साहेब, मनोहर बोंडे सर, रुपेश सर चेक करा दोनही टीम्स आणि टॉस करून घ्या. यावेळी चौकार, राघोबटचा दुसरा चौकार येतोय. वाह, इथे देखील चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण सुंदर आहे. पॉइंट मध्ये चेंडूला अडवतील, थ्रो करतील. कलेक्शन थोडंसं खराब. रनआउटची संधी निर्माण झाली होती. एक धाव इथे स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 9 धावा स्कोर कार्डवर. नऊ धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 26 चेंडू 36 धावांची आवश्यकता असेल. 45 धावांचं टार्गेट आहे. 45 धावांचा पाठला केला जातो आहे. 26 चेंडू 36. यानंतरच्या मॅचचा टॉस झालाय का सर? चेक करा. सचिन घाटगे सर, सचिन घाटगे आयोजक, आपण टॉस करून घ्या या मॅचचा. यावेळी फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे नसतील. चेंडू सीमा रेषा पार. बिगिट षटकार.
यावेळी पुन्हा एकदा कमालीचा फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 19 धावा, 19 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळते. समीकरण आले 24 चेंडू 26 धावांची आवश्यकता. पहिल्या षटकामध्ये आल्यात 19 धावा, 45 धावांचा पाठलाग केला. तो विजयासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉलमध्ये 26 बनवाव्या लागतील. गोलंदाज तयार. हो, इथे चेंडू स्लॉट मध्ये होता, मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पकडतील कॅच. फलंदाज इथे बाद. थँक्यू. जेबी गोल्डन बॉयज आपले प्लेइंग 11 टीम घेऊन या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. जेबी गोल्डन बॉयज लास्ट कॉल असेल. आपण जर 5 मिनिटांमध्ये आला नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. ओ, यावेळी हा चेंडू वाईड असेल, दिशा खराब. 20 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी वा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर 21 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय 21, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. स्कोर कार्डवर 22 धावा. ओ, इथे चांगला फटका खेळलाय. गॅप मध्ये खेळलाय चेंडू, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4, चौकार. चला यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. सूर्या 11 विरुद्ध जेबी गोल्डन बॉयज. पाठीमागे बसलेले खेळाडू सगळ्यांनी पाठीमागे सारखा. चला बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका कोणी. अंपायर सर चेक करा, बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत ना. बाहेर बसा, बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा. इकडे डाव्या साईडला स्टेजच्या डाव्या बाजूला जे आहेत सचिन शेठ, बाउंड्री लाईनच्या बाहेर या. सचिन गाडगे सर. ओके,
चला बाहेर गेलेत, मॅच चालू करून घ्या. मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी बसायचं नाहीये, नाहीतर इकडे समोरच्या बाजूला भरपूर जागा आहे, समोरच्या बाजूला येऊन विराजमान व्हा. व्यासपीठावर भरपूर जागा आहे, व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. चला मॅच पुन्हा एकदा सुरू होते. 26 धावा स्कोर कार्डवर. ओहो इथे क्लीन बोल्ड. वा सेलिब्रेशन पा, सेलिब्रेशन पा. किती डान्स करू, कसा डान्स करू. गोलंदाजाचं अग्रेशन पा. विकेट किपर गोलंदाज मोठ्या प्रमाणावर अग्रेसिव्ह पाहायला मिळाले. यावेळी कमालीचा फटका आपण पाहतोय. चौकार. चला मॅच चालू करून घ्या. स्कोरर सर स्कोर कार्ड अपडेट करा. गोलंदाज तयार आहेत पुढील षटकासाठी. अठरा चेंडू 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. 18 बॉल 15 हे समीकरण आले. हा चेंडू आपण पाहतोय चांगला आहे, डॉट बॉल येतोय. तीस धावा स्कोर कार्डवर आहेत. गोलंदाज तयार. यावेळी आपण पाहतोय कव्हर्स मध्ये फटका घेऊन काढला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल. कलेक्शन सुंदर आहे, थ्रो देखील तेवढा सुंदर. एक सिंगल येते आहे. बत्तीस धावा स्कोर कार्डवर. इथे चेंडू उंच गेलाय, उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो डाईव्ह केलं मात्र बॉल पासून दूर राहिले. दुखापत झाली नाही ना, चेक करा. 34 धावा स्कोर कार्डवर. विजयासाठी अजून 11 धावांची आवश्यकता आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कामगिरी करतायत. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका खेळला. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, ते चेंडूला अडवतील. एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल.
सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. एक धाव. इथे फटका खेळला, खिलाडी के मस्तक पे दस्तक, बॉल सीमा रेषा बार, चौकार. थँक्यू. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. यानंतरच्या मॅचचा टॉस करून घ्या सर. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. आयोजक कमिटी. व्हाईट बॉल. आणि सामना संपलाय. विजय होतोय हिंदवी रायझिंग स्टार टीम. बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणारा पहिला संघ हिंदवी रायझिंग स्टार. चला दोन्ही टीम आपण मैदानात बाहेर या. सचिन सर, मनोहर सर.